मोकळं कंटिन्यू वाजत नाही. टोपी सांगा तिरप्याची सरळ आहे, बरोबर आहे. कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे झालं का कृष्ण हरे हरे, पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. पहा, आज एकादशीचा दिवस सर्वांना माहित आहे. उपास आहे की नाही? बिना उपासाचं कोण आहे याच्यात? हो, जो उपास करणार नाही तो महान पापी, बरोबर आहे. कारण एकादशीच्या दिवशी उपवास करायलाच पाहिजे. बरं, पहा, काल आदिशक्ती मुक्ताबाईच्या गावात म्हणजे मुक्ताई नगरमध्ये दशमीला आपला कार्यक्रम झाला काल, आणि तिथून आपण परत फिरलो. कुठं आलो? भानगुऱ्यामध्ये आलो. तर इथं एकादशीच्या दिवशी आपल्याला शारदाबाईच्या घरी कार्यक्रम आपल्याला आता करायचा आहे. शारदा म्हणजे काय? कोणाची देवता? विद्येची देवता शारदा. पहिले शारदेला नमन केलं पाहिजे. काल मुक्ताबाईला केलं, आज कोणाला करायचं? पण शारदा एकटीच नाही, पण ज्ञानेश्वर माऊलीचं रूप आहे ते, म्हणून कोणाला नमस्कार करायचं? पुन्हा कोणाला? हा, म्हणजे ज्ञानदेवाला, बरोबर आहे. अशा कारण त्या दिवशी आपण ज्या ठिकाणी सर्वजण जमलो, तर आजचा आपला प्रवचनाचा विषय आहे. काल कोणता होता? ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाळण, गगनाहुने वाळ नाम आहे. अजून संपलेलं नाही, बरोबर आहे. आता दुसरा विषय घेऊ थोडक्यात. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हरिपाठ आहे ना? त्याच्या अगोदर काय 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 त्याच्या अगोदर? हां, अरे अद्वैत कुसरी विरळा जाणे याच्या अगोदर काय? हां, काय? अरे तुम्ही हरिपाठ म्हणता की नाही रोज? मग याच्या अगोदर काय? त्या हरिपाठात तर काही अर्थ आहे का काही? आमच्यासारख्या येड्या माणसाची गोष्ट अलग, पण तुमचा पाठ आहे ना, तोंडपाठ. आमचा हरिपाठ पाठ नाही, तुमचा पाठ आहे की नाही? हाव, मग सांगा याच्या अगोदर काय? बरं, तर या ठिकाणी 4 वेदाचे 4 महावाक्य, मला वाटते याचं नाही, इथं नाही झालं, ते तिकडे झालं. 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. वेदे 4 आहे: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर ऋग्वेदाचं एक महावाक्य आहे, त्याला म्हणतात प्रज्ञानम ब्रह्म.
दुसरं आहे यजुर्वेदाचं महावाक्य, त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे. तिसरं सामवेदाचं महावाक्य आहे तत्त्वमसि, म्हणजे तत्त्वमसि, ते तू आहे. आणि अथर्ववेदाचं महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे मीच ब्रह्म. चारही वेदाचं सार एकच आहे की बाबा रे तूच ब्रह्म आहे, तूच परमात्मा स्वरूप आहे, तूच आत्मा आहे आणि तू आत्मा, तुम्ही त्या ठिकाणी असलेलं परमात्म तत्व या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. हा त्याचा अर्थ. मग या 4 वेदापैकी पहिल्या 3 वेदाचं मंथन करून श्रीमद भागवत निर्माण झालेलं आहे. प्राचीन काळी ऋषी महात्म्यांनी या 4 वेदावर परोपरीनं काय केलं, खल केला म्हणजे त्याचा विचार केला, बरोबर आहे. आणि त्यातला मुख्य आशय लक्षात घेऊन विवेकयुक्त चिंतन केले. कशाचं? या 4 महावाक्याचं, म्हणजे वेदाचं. कधीपासून हे? ऋषीमुनी म्हणजे पहा, अवतारी पुरुष नंतर. ऐकून घ्या, श्रीकृष्ण अगोदर, बरोबर आहे. राम अगोदर. त्याच्या अगोदर होतं की नाही काही? बोलत जा, त्याच्या अगोदर होतं की नाही? होतं की नाही? बोला, होतं ना? ते आत्मतत्व होतं का नाही? ते कुठं गेलं काय? हां, ते पहिलेही होतं. मग त्याचं वर्णन ऋषीमुनींना केलेलं आहे. त्यातून जेवढा काही अनुभव त्या ऋषीमुनींना आला, ज्ञानेश्वर माऊलीच्या अगोदर किंवा श्रीकृष्णाच्या अगोदर किंवा रामाच्या अगोदर, त्याचं जे काही अनुभव आला त्या ज्ञानाला लक्षात घेऊन त्यांनी सूत्ररूपानं म्हणजे सूत्रामध्ये आपण फुलं ओवतो, म्हणजे दोऱ्यामध्ये आपण फुलं होतो का नाही, तसं सूत्ररूपानं मंत्र तयार केले, बरोबर आहे. आणि विवेकपूर्ण ज्ञान ते संग्रह सर्व उपनिषद आणि अरण्याकामध्ये ग्रंथात भरून ठेवलेलं आहे. मग आता उपनिषद किती? काल सांगितलं तुम्हाला, उपनिषद किती? 1118 उपनिषद. 18 नाही, 1108 हे उपनिषद. आणि अरण्य पुष्कळच आहे, बरोबर आहे. मग 1108 जे उपनिषद आहे हे वेदाचं काय आहे? सार आहे. आणि त्या साराचंही त्या 1108 उपनिषदामधून 108 उपनिषद त्यातल्या त्यात मुख्य आहे. आणि त्या 108 मधूनही 10 उपनिषद त्याच्याहीपेक्षा मुख्य आहे. आणि त्या उपनिषदामधून गीता तयार झाली आणि ते गीतेचा अर्थ आमच्या श्रीकृष्णानं जगासमोर मांडला, परंतु जगाला कळलं नाही. म्हणून तोच अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्याला त्याचं म्हणजे प्राकृत भाषेमध्ये लिहून ठेवलं. तरीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहून ठेवली ज्ञानेश्वर माऊलीनं, तरीसुद्धा आम्हाला अजूनही त्याचा अर्थ कळत नाही. लक्षात घ्या, ज्याची ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे त्याला सुद्धा अर्थ कळत नाही. आणि म्हणता आम्हाला कळते. का म्हणता कळते? आमची फक्त तोंड पाठ आहे. तोंड पाठ म्हणजे कशानं पाठ? पण तिच्यामध्ये काय गुह्य आहे नाही काय? हे गुह्य मात्र अजूनही कित्येक विद्वान पंडितांना कळालेलं नाही, बरोबर आहे. मग त्याच्यातूनही 10 उपनिषद, बरोबर आहे. आणि 10 उपनिषद याचं मंथन करून श्रीकृष्णानं गीताशास्त्र तयार केले. गीता नावाचा ग्रंथ तयार केला. कोणा? श्रीकृष्णानं. तीच गीता कोणाला सांगितली? कोणाला सांगितली? अर्जुनाला. मग याच्या अगोदर गीता नव्हती काय? श्रीकृष्णाच्या अगोदर होती का नाही? होती. पण श्रीकृष्णानं काय केलं? त्याचं काय काढलं? सार काढला, बरोबर आहे. 4 वेद म्हणजे गीताच आहे, उपनिषद म्हणजे गीताच आहे.
बरोबर आहे. मग श्रीकृष्णाचा काळ होऊन आज किती वर्ष झाली? 5,500 वर्ष झाली श्रीकृष्णाच्या काळाला. किती हजार? 5,500 वर्ष झाली. तर हजारो वर्षात विद्वानांनी गीतेवर टीका केली. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ तयार केला. विनोबांनी गीताही हा ग्रंथ तयार केला. अशा प्रकारे जे जे विद्वान पंडित होऊन गेले त्यांनी गीतेवर टीका केली, गीतेवर रचना केली आणि एका गीतेच्या अनेक गीता तयार झाल्या आपल्या आपल्या बुद्धीनुसार. लक्षात घ्या, बरोबर आहे. परंतु त्यांना जरी कळली असली तरी बाकीच्या सामान्य माणसांना गीतेचा अर्थ अजूनही कळालेला नाही. कारण गीतेवर त्यांनी भाष्य केलं नाही काय. पण लोकांच्या जीवनामध्ये गीता जशी उतरायला पाहिजे तशी उतरली नाही. बुवा कीर्तन करतो, बरोबर आहे, कीर्तन करतो का रे? मग काय त्याच्यात अद्वैत कुसरी विरळा जाणे करतो ना, ऐका नाही हरिपाठात. आणि आम्ही रोज म्हणतो का नाही तोंडानं, अद्वैत कुसरी विरळा जाणे. कशाला अद्वैत म्हणतात? आणि त्या अद्वैताचा अनुभव बुवाला आला काय, कीर्तनकाराला आला काय, भागवतकाराला आला काय, की नुसतं म्हणूनच राहिला? अद्वैत कुसरी विरळा जाणे चाललं दे रे हरी पलंगावरी, मागचं आलं पुढे सुरू. पण त्याचा अर्थ बुवालाही नाही कळत, फक्त म्हणणं सुरू आहे. याचं कारण काय? आम्ही त्या हरिपाठामध्ये घुसलोच नाही. त्या हरिपाठाशी आम्ही एकरूप झालोच नाही, कारण तसा अनुभव आम्हाला आलाच नाही. म्हणून गीतेचा आदर झाला आणि गीता फार श्रेष्ठ ठरली. गीता लिहिली ना, श्रेष्ठ ठरली असे म्हणून आदराने काय करतो? बुवा गीता श्रेष्ठ आहे. गीता कशी आहे? श्रेष्ठ आहे. आम्ही तिचा आदर करतो, बरोबर आहे. आदर केल्यानंतर काय करतो माहीत आहे का तुम्हाला? आपल्या घरी गीता नाही, आणा बरं. गीता पाहिजे प्रत्येकाच्या घरात. आणली, बरोबर. काय केलं? वाचली, कळली काय? मग काम झालं. वाचली एकदा, लाल फळकं आणलं, तिच्यात गुंडाळली आणि देवडीत म्हणजे काय खिडकीमध्ये ठेवून दिली किंवा अलमारीमध्ये ठेवून दिली आणि लागली रोज त्याची पूजा करायला. कोणाची? गीतेची. पण तिच्यातला आशय कळला का? तिच्यातला अर्थ कळला का? नुसतं पूजा करायकरता गीता आहे काय? अरे अनुभवाकरता गीता आहे, पूजा करण्याकरता नाही. आम्ही नुसती पूजाच करून राहिलो, त्याला हळद कुंकू वाहून राहिलो आणि चालली पूजा. अक्षद फुलं काय करतो आपण? ठेवतो तिच्यावर, रोज पाया लागतो. सध्या परिस्थिती अशीच आहे की नाही? मग फुलांनी पूजा करण्याकरता आम्ही ते गीता कशामध्ये ठेवली? देव्हाऱ्यात ठेवली. देव्हाऱ्यात म्हणजे आमच्या देवघरात, बरोबर आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे गीतेची पोथी करण्यात आली आहे. गीता आहे ज्ञान, आहे परमात्मा स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान त्या गीतेत आहे. परंतु ते आमच्या हातून सुटलं आणि गीतेची झाली पोथी. पोथी म्हणजे काय असते? सर्व गोष्टीच असतात. यानं असं केलं, त्यानं तसं केलं, या राक्षसाला मारलं, त्या राक्षसाला मारलं, ढँग टँग टँग चाललं. काय झाली? गीतेची काय केली? पोथी करून टाकली. कळतच नाही, त्याचा अनुभवच नाही. म्हणून श्रीमद भागवताच्या कथा करण्याची पोथी तयार झालेली आहे. आणि त्यामुळे त्या पवित्र ग्रंथामध्ये असलेलं जे अज्ञात ज्ञान आहे, हे मूळ आशयाकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं. की नेमकं या गीतेमध्ये काय आहे, कोणती गुह्य गोष्ट आहे, खरा गीतेचा आशय काय आहे, गीतेमध्ये कोणतं गुह्य साठवलेलं आहे, इकडे प्रत्येक मनुष्याचं दुर्लक्ष झालं आणि अजूनही दुर्लक्ष आहे. नुसतं समोर गीता ठेवतात आणि बुवा कीर्तन करतो. तर गीतेतलं मर्म बुवाला कळते काय? कीर्तनकाराला बोला कळत असेल तर आणा माझ्या समोर. येत काऊन नाही बुवा?
यायला पाहिजे की नाही? का तुम्ही असं कसं म्हणता? मी तर म्हणतो विचारणारा पाहिजे. विचारते का कोणी? का विचारत नाही? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे काय? हे म्हणजे काय? त्याच्याकरता आम्ही बुवाकडे खऱ्या बुवाकडे येत नाही. सुरू आहे. बरोबर आहे. म्हणून गीतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पूर्वी गीता भागवत जीवनात उतरलेली नाही काय? तसे ते तोंडपाठ आहे. वैखरी वाटेनं ते तोंडपाठ आहे. प्रत्येकाची गीता ही तोंडपाठ आहे. म्हणजे तोंडानं पूर्ण आपण म्हणतो ती तोंडपाठ आहे. पण ती तोंडातच राहिली, घशाखाली उतरली नाही. कळून राहिलं काय? घशाखाली नाही उतरली, फक्त तोंडातच राहिली. अरे तोंडात जर घास टाकला काय व्हायला पाहिजे? घशाखाली उतरायला पाहिजे ना. आता तोंडातच राहिला तो तर काही फायदा आहे का त्याचा? मग असं हे गीता ज्ञान फक्त तोंडातच राहिलं, घशाखाली उतरलं नाही. याचा अर्थ त्याचा अनुभव आला नाही. आणि अनुभवाकरता गीता ज्ञान आहे. बरोबर आहे. मग असा हा प्रकार श्री निवृत्ती आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आला. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं किंवा एवढं मोठं भगवंतानं श्रीकृष्णाला गीता सांगितली, एवढं मोठं अध्यात्म ज्ञान सांगितलं, पण तिकडे कोणाचंच लक्ष नाही. हे ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं, निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गीतेवर चिंतन केलं. आणि चिंतन करता करता त्या गीतज्ञानामधून सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग कसा करता येईल याचा दूरदर्शीपणाचा विचार आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी केला. असा हा गीतेचा मूळ ज्ञानाच्या भावार्थावर दिवा पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींनी प्रज्वलित केला. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरीला दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. बरोबर आहे. आणि ती कशात केली? मराठीमध्ये. पहिले संस्कृतमध्ये होती, त्याचे ओवीबद्ध केली. कोण? ज्ञानेश्वर माऊली. कारण समजत नव्हतं त्यावेळेस, म्हणून मराठीमध्ये केली. ये मराठीची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. कशामध्ये आहे? ज्ञानेश्वरीमध्ये. ये मराठीची नगरी. आपण कुठं राहतो? महाराष्ट्रात राहतो. इथं भाषा कोणती बोलली जाते? मराठी बोलली जाते. मग ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. कशाला ब्रह्मविद्या म्हणतात? नुसतं म्हणणं सुरू आहे काय? माऊलींनी लिहून ठेवलं, वाचायचं फक्त. ब्रह्मविद्या काय आहे? आत्मविद्या काय आहे? अध्यात्मविद्या काय आहे? परमात्मा ज्ञान कशाला म्हणतात? परमार्थ कशाला म्हणतात? काहीच माहीत नाही. आणि नुसतं सुरू आहे तोंडानं बोलणं. मग श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीता अद्वैत तत्वज्ञानाच्या रूपाने जगाला उकल करून दाखवली की बाबा रे, या गीतेमध्ये अद्वैत तत्वज्ञान आहे. अद्वैत तत्वज्ञान आहे. अद्वैत म्हणजे कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी द्वेष नाही. आणि ते तत्व सर्वांच्या आतमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आणि आपल्या जीवनात, सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये तो मुरण्याकरता, जाऊ द्या आता ज्ञानेश्वरी कळत नाही, कारण तिच्यामध्ये तो अद्वैत तत्वज्ञान आम्हाला माहीत नाही. म्हणून ते अद्वैत तत्वज्ञान मनुष्याच्या जीवनामध्ये उतरवण्याकरता, मुरविण्याकरिता सोप्यात सोपी हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलींनी तयार केला. की तो हरिपाठ आम्ही रोज म्हणतो का नाही? ज्ञानेश्वर माऊलींनी तयार केला हरिपाठ. बरोबर आहे. तरीही गीता कळत नव्हती. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनं हरिपाठ तयार केला. बरोबर आहे. कशा करता? त्या अनुभवाकरता. तरीही त्या हरिपाठ तयार केल्यानंतर, एवढा मोठा सोपी हरिपाठ असल्यानंतर सुद्धा तो हरिपाठ
आम्हाला कळला नाही, तो फक्त तोंडातच राहिला, घशाच्या खाली उतरणार नाही. आणि म्हणून अद्वैत कुसरी वेरळा जाणे. एखाद्यालाच त्याचं मर्म माहीत आहे. जो अनुभवी असेल त्यालाच ते गीताशास्त्र करेल, हरिपाठ कळेल. मी तुम्हाला कालचं उदाहरण सांगितलं होतं. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, आणि ठाईची समाप्ती झाली जैशी. आता किती वेळा म्हटल्यानंतर हा अनुभव येईल? बोला. बुवाला, भागवतकाराला, कीर्तनकाराला किती वेळा जीव उठल्यापासून तुम्ही 10, 15, 20 वर्ष म्हणतच राहा, अद्वैत कुसरी विरळा जाणे. आपलं काय म्हणतात त्याला? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली. म्हणत राहा, म्हणत राहा, म्हणत राहा, म्हणा. मरोच तर म्हटलं तरी अनुभव येणार नाही. लक्षात घ्या. कशाला अद्वैत म्हणतात? की जिथं देवाचा आणि भक्ताचा संबंध एक ज्या वेळेस होईल त्याला अद्वैत म्हणतात. पण जगात काय सुरू आहे? देव तिकडे, आम्ही इकडे. किती झाले? देव तिकडे, आम्ही इकडे. देव बसलेला आहे, आम्ही दोन्ही हात जोडून पाहायला लागतो. किती 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 झाले? 2 झाले. द्वैत का अद्वैत? द्वैत का अद्वैत? द्वैत, भेद. त्याला अद्वैत म्हणतच नाही. ज्यावेळी देव आणि भक्त एकरूप होतील त्याला अद्वैत म्हटलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे तो आहे. कालचा विषय झालेला आहे तो. बरोबर आहे. याचा विचार करणारा विरळाच आहे. विरळा, सर्व नाही बरं, विरळा. विरळा म्हणजे लाखात एखादा, त्याला विरळा म्हटलेलं आहे. बरोबर आहे. या मराठी भाषेला साधू संतांनी सजवली. साधू संतांनी मराठी भाषेला सजवलं. पहा, रामदास स्वामीचं दासबोध आहे, तुकाराम महाराजांची अभंग गाथा आहे का नाही, नामदेव महाराजांची नामदेव गाथा आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी आहे. किती मोठा आहे. अरे संतांनी सजवलं या ग्रंथाला. आणि त्या सर्वांचा मूळ आशय एकच, तो म्हणजे अद्वैत तत्वज्ञान. सर्वामध्ये अद्वैत तत्वज्ञानच आहे. पण त्याचा अनुभव येणारा फार विरळा आहे. बरोबर आहे. मग या अद्वैताचा त्यांनी सोप्यात सोपी अर्थ करून दाखवलेला आहे. अद्वैताचा सोप्यात सोपी अर्थ करून दाखवलेला आहे. आपणाशी लाभा हे ज्ञान परम दुर्लभ, आदि अंती स्वयंभू स्वरूपची सोय. समर्थ रामदास. बरोबर आहे. म्हणजे आपणची लाभा, आपलाच आपल्याला लाभ होणं. म्हणजे मी आत्मा आहे, मीच मला ओळखणं. मी कोण आहे? तर मी आहे आत्मा, आणि मीच मला ओळखतो. आपल्यालाच लाभ करून घेणं हे अतिशय दुर्लभ आहे. बरोबर आहे. याला अद्वैत तत्वज्ञान म्हणतात. याला अद्वैत तत्व. आपणच आपल्याला ओळखायचं. पण आपण आपल्याला ओळखत नाही. आपण कोणाला ओळखतो? अरे ज्याच्या वाटे शरीर चालते त्याला आपण ओळखत नाही. आपण ओळखतो कोणाला? या देहाला ओळखतो. या देहाच्या नावाला ओळखतो. या देहाला ओळखतो. जिकडे आम्ही पाहतो तिकडे देवच देव पाहतो आणि या देहाला ओळखतो. पण याच्या आतमध्ये जे तत्व आहे त्या तत्वाला जाणणं म्हणजे अद्वैत तत्वज्ञान आत्मसात करून घेणं. मग कुणीही व्यक्ती कोणतेही मत व्यक्त करो, परंतु श्री ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेमध्ये अद्वैत दृष्टीने पाहिलेलं आहे. गीता ही अद्वैत दृष्टी. गीता म्हणजे अद्वैत दृष्टी. गीतेला अद्वैत दृष्टी आहे. गीतेमध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही. कोणताही अध्याय घ्या तुम्ही, गीतेमध्ये अद्वैत आहे. आणि त्या अद्वैताचा विचार ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे. आणि वेदांनी हेच अद्वैत तत्वज्ञान वेदामध्ये मांडलेलं आहे. उपनिषदामध्ये साधू संतांनी ऋषीमुनींनी तेच तत्वज्ञान मांडलेलं आहे. परंतु ते समजण्याकरता कठीण. सोपी आहे का कठीण आहे? सोपी आहे का कठीण आहे? अरे ते तो अद्वैत ज्ञान सोपी आहे का कठीण आहे? अरे सांगा ना. सोपं आहे. सोपं आहे ना. पण कोणाला सोपं आहे? ज्याला अनुभव आला त्याला सोपं.
आणि बंद्या दोन्ही भानगुऱ्यात विचारा काय म्हणतील, अरे बापा ते काय खरं आहे ते, हां एवढं मोठं गीता ज्ञानेश्वरी काय आपल्याला समजतं त्याच्यातलं. त्यांच्याकरता सोपं, जगाकरता कठीण आहे, अनुभवी माणसाकरता ते अतिशय सोपी आहे. बरोबर आहे. ते गीतेच्या रूपाने श्रीकृष्णांनी सोपे करून दाखविलेले आहे. वेदाच्या चारही महावाक्य तुम्हाला सांगितलेले आहे नाही काय, याचा समन्वय गीतेनं केला. चारही महावाक्याचा समन्वय, चारही महावाक्य एकत्र आणले. काय कोणते चारही महावाक्य सांगा, कोणाच्या लक्षात आहे? हां, चार वेदाचे चार वाक्य कोणते आहे ते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वम अशी, आणि शेवटी आहे अयमात्मा ब्रह्म. अशी चार वेदाचे चार महावाक्य आहे. चार वेदाचा जो सार आहे, जो समन्वय आहे, हे चारही वेदाचा सार एकत्र केला. चारही वेदाचा सार एकत्र केला आणि गीतेनं ओम तत्सत हे महावाक्य प्रगट केले. चारही गीतेचा सार ओम तत्सत हे प्रगट केलं. म्हणजे चारही जे वेदांचे चार वाक्याचा जो सार आहे हा आहे ओम तत्सतन. हेच मुळात अद्वैत आहे, हेच मुळात अद्वैत आहे. याला अद्वैत म्हणतात. ओम तत्सत. आता कशामध्ये आहे ओम तत्सत? कशात आहे? कोणत्या ग्रंथात आहे? ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामधला 23वा श्लोक. तिच्यामध्ये ओम तत्सदिती ऐशे. पहा अजूनही गुह्यच आहे. ओम तत्सदिती ऐशे म्हणजे ओम तत्सत ऐशे. ऐशे म्हणजे यासारखे. ओम तत्सत सारखे. ओम तत्सत सारखे. मग ते कोणतं? ते गुरु परंपरेनं कळते. सोपी का कठीण? बोला बोला. सोपी का कठीण? सोपी आहे. कठीण आहे. कठीण आहे, सोपी नाही. म्हणून अद्वैत कुसरी. समजून राहिली भाषा? हां. मग हे मूळ अद्वैत आहे. हे ओंकाराचं चिर सत्य आहे. काय म्हटलेलं आहे? ओम तत्सत. ओम ओम तत् म्हणजे ते. ते म्हणजे या चराचरामध्ये व्याप्त असणारं तत् म्हणजे ते. आणि ओम तर आहेच. आणि सत म्हणजे सत्य. कारण ते सत्यच ओंकाराचं स्वरूप आहे. सत्यच परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण तो ओमच सत्य आहे. आणि तो ओम या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे. तुमच्या आमच्या आतमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे ओम तत्सत. भाषा कळली? भाषा कळून राहिली का? पोथी नाही, वाद्य नाही, टाळ मृदुंग नाही, प्रवचन आहे. प्रवचनात झोपा येत असतात. आणि टाळ मृदुंग वाजलं तिच्यातही झोपा येतात. येतात की नाही? त्याशिवाय काही दिसते, भासते, असते, नसते हे सर्व मिथ्या आहे. ते एकच सत्य आहे. बाकीचं जे दिसते ना, जे भासून राहिलं, जे दिसून राहिलं हे असत्य आहे, खोटं आहे, बदलणार आहे. बरोबर आहे? ते नाशिवंत आहे. म्हणून ते लटका आहे. म्हणून ते खोटं आहे. बरोबर आहे? म्हणून हरिपाठात म्हटलेलं आहे एक नाम हरी आणि द्वैत नाम. एक नाम हरी. नाम कसं आहे? एकच आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? हरी. एक नाम हरी. तिकडे नका भाऊ. कधी पाहिलं नाही कधी माणसाले? माणसं कधी तुम्ही पाहतच नाही. कोणी गेलं की चाललं तिरप्या नजरेनं पाहायला.
अरे काय काय बेकार सवयी आहे, काही जरूरत आहे काय? पाहिलं नाही आणून उभं करू का इथं, डोळ्यात आणून पाहत बसा. म्हणजे लक्ष आहे की नाही तुमच्या प्रवचनात? मग हेच आपल्याला पटत नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, एक नाम हरी आणि द्वैत नाम, एकच नाम आहे फक्त ते हरी. ते तत्वच हरी आहे, ते वस्तूचं हरी आहे, ते परमात्मा वस्तूचं ब्रह्म आहे, तेच हरी आहे. तोच ओंकार हरी आहे, तोच ओम हरी आहे, तेच प्रणव हरी आहे. आणि तेच नाम हरी आहे. मग एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी. द्वैत म्हणजे ज्याच्यापासून द्वैत निर्माण होते, ज्याच्यापासून अलग 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 आम्हाला भासते, ते द्वैत नाम दुरी. जितके नाव आहे हे सर्व भगवंतापासून दूर नेणारे आहेत. 100 देवाचे नाव घेसान तर 100 योजने तुम्ही दूर जासान, पण भगवंताच्या जवळ येणार नाही. लक्षात घ्या. आमचा हरिपाठ सांगतो एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी. दुरी म्हणजे लय दूर आहे. जर भेदभावानं तुम्ही नाम घेतलं तर ते लय दूर आहे. भगवंत लय लांब आहे, तुमच्याजवळ येणारच नाही तो, कितीही प्रयत्न केला. आणि म्हणून अद्वैत कुसरी. समजून राहिलं? भाषा कळून राहिली? म्हणून अद्वैत कुसरी विरळा जाणे. कारण एक परमात्माच तेवढा सत्य आहे आणि त्याच्यापासून सर्व दूर आहे. परमात्मा स्वरूपच सत्य आहे, बाकी सर्व काय कसं आहे, असत्य आहे, खोटा आहे, नाशिवंत आहे. बरोबर आहे. मग एक आत्मा हरी या सर्वत्रांच्या हृदयात वास करून असलेला जो आत्मा आहे, तो आत्माच त्याचं खरं नाव आहे. तुमच्या आतमध्ये जो हरी आहे त्या हरीचं नाव आहे आत्मा. एक हरी आत्मा जीव शिव सम. केवढं मोठं ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला, जगावर काय केले, उपकार केले. तरी आम्ही जीव अलग, शिव अलग, आत्मा अलग, परमात्मा अलग, अरे रे 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 सुरूच आमचं. पण हे सर्व एक आहे असं आम्ही कधी मानतच नाही. हां, कारण त्याचे खरे नावही नाही आणि रूपही नाही. परमात्म्याला नाव नाही, रूप नाही. मग या ब्रह्मांडामध्ये तो आत्मा ओतप्रोत भरलेला आहे का नाही? बोलत जा. आहे ना? तो तुमच्या आतमध्ये आहे की नाही? माझ्यामध्ये आहे की नाही? या पोकळीमध्ये आहे की नाही? या ब्रह्मांडात आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. मग त्याला रूपही नाही, त्याला नावही नाही. त्याला रूपही नाही आणि त्याला नावही नाही. कोणाला? परमात्म्याला. खरंच नाव नाही, रूप नाही. बिना नावाचा बिना रूपाचा परमात्मा आहे. तो परमात्मा या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे किंवा नाही? सांगा. आहे किंवा नाही? दाखवा. दिसते काय? दिसते काय? मग नाही काय? म्हणजे त्याला रूप आहे काय? आहे का? या पोकळीला रूप आहे काय? लाल का पिवळी का हिरवी दिसते का? हे पोकळी दिसते काय? नाव नाही त्याला, नावही नाही, रूपही नाही. बरोबर आहे. पण तरीसुद्धा तो आहेच. बरोबर आहे. बाकी सर्व नामरूपात्मक जगाला आहेपणा लागू पडत नाही. आहेपणा लागू पडत नाही जगाला, फक्त परमात्म्यालाच आहे आणि नाहीपणा लागू पडते. मग हे सर्व नामरूपात्मक जग पूर्वी नव्हते, आज आहे. पूर्वी नव्हते आणि आज आहे, परंतु नाशवान असल्यामुळे नित्य राहणारे नाही. त्याला आकार आहे. बरोबर आहे. आकाराला नित्य ना, म्हणजे ज्याला आकार आहे, ज्याला आकार आहे त्या आकारी वस्तूला नाश आहे. ती आकारी वस्तू नाशिवंत आहे, त्याचा नाश होतोच. कोणताही आकार. आता मला आकार आहे की नाही? नाक, पाय, हात, डोळे, मुठ आहे का नाही आकार? मग याला नाश नाही काय देहाला? हे झाड आहे, चिंचेचं झाड, लिंबाचं झाड आहे, याला आकार आहे की नाही? दिसते ना डोळ्याले, असं आहे तसं आहे, पानं आहे, फुलं आहे का नाही? मूळ आहे, खोड आहे की नाही आकार? मग त्याला नाश नाही काय? ना. जेवढी डोळ्यानं वस्तू दिसते त्या सर्व वस्तूंना
नाश आहे आणि भगवंताच्या स्वरूपाला नाश नाही, कारण ते सत्य आहे, ते जसंच्या तसंच आहे. फक्त आत्म्यालाच आकार नाही. आत्मा अशी वस्तू आहे त्याला आकारच नाही, लहान नाही मोठा नाही, पण मात्र आहे. मरायच्या वेळेला दिसतो का तो? हां, अरे मरायच्या वेळेला दिसतो का? नाही, कोणाला कोणातरी दिसला असेल ना, केव्हा चालला 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 आहे का? असं कोणी आहे का? कोणी एखादं असेल ना, कोणी आहे का? दिसत नाही तो. 100 जण बसा तरी दिसणार नाही, कारण त्याला आकारच नाही. आणि तो डोळ्यानं दिसत नाही. डोळ्यानं पाहण्याची ती वस्तू नाही, ती अनुभवाची वस्तू आहे, डोळ्यानं पाहण्याची वस्तू नाही. बरोबर आहे. मग नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराची प्रवादू वस्तूशी नाही. अरे नाम आणि रूप वगैरे हे कशाला आहे? आकाराला आहे. हां, नाही काय? वस्तूला नाम नाही. वस्तू म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परमात्मा, त्याला मात्र आकार नाही. आत्म्याला आकार नसल्यामुळे काहीच लागू पडत नाही. तो पुरुषाच्या हृदयात आत्मा असा आहे का? बायाच्या पुरुषाच्या हृदयामध्ये आत्मा आहे आणि बायाच्या हृदयामध्ये आत्मी आहे, असं आहे का काही? असं आहे का काही? मग माणसाच्या हृदयात काय आहे? आत्मा. बायाच्या हृदयात सुद्धा आत्मा, शब्द एकच. माणूस होतो का? म्हणजे त्या आत्म्याच्या ठिकाणी पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही. याच्यामध्ये आत्मा आहे की नाही? आहे की नाही? हां, का आत्मीय म्हटलं? म्हटलं काय असं? नाही. आत्मा हा सर्व ठिकाणी एकच आहे आणि तो सारखा आहे. बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी त्याला एकच नाम म्हणून एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. नाशिवंत आकारालाही नाश आणि त्याच्या नामालाही नाश आहे. जे नाश पावते, जे आकाराला आलं, जे नाश पावते, नाही काय, त्याचा नाश आहे. परंतु सर्व नाशिवंत जग, संपूर्ण जग कसं आहे? नाशिवंत आहे. अरे आज ना उद्या सर्व या जगाचा नाश होणारच आहे, लक्षात घ्या. जे जे तुम्हाला डोळ्यानं दिसून राहिलं, जगात कुठेही फिरा, जे जे दिसते त्याचा नाश आहे. बरोबर आहे. मग या नाशिवंत जग त्या अधिष्ठानापासून अविनाशी अद्वैत तत्वावर अवलंबून आहे. मग हे जे नाशिवंत जे जग आहे, हे जे नाशिवंत जग आहे, हे नाशिवंत जग त्या अद्वैत तत्वावर अवलंबून आहे. ते अद्वैत तत्व म्हणजे परब्रह्म ओंकार, ओम, त्याच्यावर हे अवलंबून आहे. हे नाशिवंत जग, नाशिवंत जग हे नाश पावणार आहे. त्या परमात्म तत्वावर, ब्रह्मतत्वावर, त्या वस्तूवर ते अवलंबून आहे आणि तोच सर्वांचा चालक आहे. तुमच्या आतमध्ये, आमच्या आतमध्ये जो आहे ना, तो सर्वांचा काय आहे? चालक आहे आणि तोच चालवून राहिला. चाले हे शरीर पाठ, पाठ बुवाच्या पाठ, प्रत्येक कीर्तना चाले हे शरीर कोण आहे ना? कोणाचे आहे सत्तेन? कोण बोलवितो? बोले हरी माहीत नाही. कोणाच्या सत्तेने चालतो हेही माहीत नाही, फक्त म्हणा. हां, फार भयंकर परिस्थिती आहे बरं परमार्थात. पण आम्ही मानायला तयारच नाही. मेरी मुर्गी एकी टांग. आम्ही जे म्हणतो तेच खरं, तुमचं खोटं, अशी परिस्थिती आहे. त्याच्या पाठीमागे काय आहे? त्याच्या पाठीमागे काय आहे? मतलब आहे. कोणता मतलब आहे हे तुम्हाला सांगायचं काही काम नाही. बरं, मग असा हा हरी, हरी म्हणजे कोणता? तुमच्या आतमध्ये असलेला असा हा हरी म्हणजे आत्मा सत्याचाही सत्य आहे. सत्याचं सत्य, सत्याचं सत्य म्हणजे आत्मा. बरोबर आहे. आणि मिथ्याचाही मूळ अधिष्ठान तोच आहे. सत्याचं सत्य, सत्याचं सत्य आत्मा आहे आणि जे जे मिथ्या आहे, जे नाशिवंत आहे, त्याचं मूळ सुद्धा अधिष्ठान आत्माच आहे. कोणताही असो, नाशिवंत असो का नाश पावणारं असो का नाश न पावणारं असतो,
सर्वांचं अधिष्ठान काय आहे? आत्मा. देह नाश पावणार आहे, याचं अधिष्ठान आत्मा. हे नाश पावणार आहे डाळ, याचं अधिष्ठान आत्मा. संपूर्ण चराचर विश्व नाश पावणार आहे, त्याचं अधिष्ठान आत्मा. बरोबर आहे. या एका वाचून दुसरं काहीच नाही, काहीच नाही जगात दुसरं, काहीच नाही, काहीच नाही हो, काहीच नाही दुसरं. हां. आणि आम्हाला जर काही वाटत असेल तर तो तुमचा भास आहे, ते खोटं आहे, तो तुमचा भास आहे. जगात काहीच नाही दुसरं त्याच्याशिवाय, आत्म्याशिवाय, परमात्म तत्वाशिवाय या जगामध्ये काहीच नाही. आणि तुम्ही जर म्हणता की आहे तर तो तुमचा भास आहे, ते खोटेपणा आहे तो. हां. म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ओम तत्सत, ज्याला दुसरे नाव नाहीच ते असत्य अद्वैत सत्य म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ओंकारावर अपार निष्ठा आहे, अशा त्या ओंकारावर ज्ञानेश्वर माऊलीची अपार निष्ठा आहे. ते म्हणजे ज्ञानेश्वरीत सांगितलेलं ओम तत् सत. हां, पहा किती मजेशीर गोष्ट आहे. मजेशीर गोष्ट सांगतो बरं तुम्हाला. ज्ञानेश्वरीतल्या 17व्या अध्यायात 23वा श्लोक काय आहे? ओम तत्सत. वाचून घ्या घरी आल्यानंतर, तिकडे घरी गेल्यानंतर. ओम तत्सत नाही काय आहे की नाही? ओम तत्सत हे माझं 3 प्रकारचं नाम आहे. ओम तत्सत किती झाले? पण ओम तत्सत इति ऐशे, ओम तत्सत दिती ऐशे म्हणजे ओम तत्सत यासारखंच ते आहे. मग ते कोणतं? बोला. म्हणजे याचा अर्थ ओम तत्सत आहे काय? बोलत जा, बोलत जा ना. नाही, याच्यासारखं आहे. मग ते कोणतं? ते संताजवळ असलेलं ओम तत्सत, गुरु परंपरेनं चालत आलेलं ओम तत्सत. आणि म्हणून भगवंतानं ज्यावेळेस उपदेश दिला अर्जुनाला, त्यावेळेस हे नाम सांगितलेलं नाही. मग सांगायचं काय? कसं समजायचं? मग ओम तत्सत म्हणा बाबा, ओम तत्सत. पण ते नाही. हा असं कसं नाही म्हणता? हो गीतेत आहे ना ओम तत्सत. समजा याचं डोकं ठिकाणावर नाही. कोणाचं? पंडिताचं, विद्वानाचं. असं समजायचं. सरळ लिहिलंय ओम तत्सत इति ऐशे. ऐशे वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, याच्यासारखं आहे ते. सरळ सांगितलं भगवंतानं अर्जुनाला, ए बाबा हे नाम कोणाला सांगायचं नाही, लिहून ठेवायचं नाही, मोठ्यानं म्हणायचं नाही. आणि भगवंत सांगतील काय ते नाम? सांगतील काय? आम्हालाही कोणी कोणी म्हणते ना, 10, 12, 15 वर्षाचा पोरगा असला 7व्या 8व्या वर्गात, आम्हाला नाम घ्यायचो, मला नाम घ्यायचं म्हणतात की नाही. काही छोटे छोटे पोरं म्हणजे त्याच्यावर संस्कारच तसे असतात किंवा आपण घेतला, आपण तरुण गेलो तर आपला पोरगासुद्धा तरला पाहिजे. नवऱ्याचं जाऊ द्या, ते काय खरं नाही, ते नवरे नाही काय. लहान मुलाला सुद्धा वाटते त्याच्यावर त्याच्यावर तसे संस्कार झालेले असतात. ते काय म्हणतात, मला हे नाम घ्यायचं. हट्ट करतो, अतिशय हट्ट करतो. मग आता हट्ट केल्यानंतरला काही ना काही तर सांगणार, नाही तर त्याचा देवावर भरोसा बसणार नाही. म्हणून त्याला ते खोटं सांगावं लागते. बाबा रे ये इकडे, मी सांगतो. मग त्याला सांगायचं म्हण ओम नमः शिवाय, नाही तर सांगायचं मग राम कृष्ण हरी म्हण. हेच ते नाम आहे. पण ते एवढे चतुर असतात, हुशार असतात, ते म्हणतात नाही, ते नाही. लक्षात घ्या. आहे बरं काही अशा एक नाही अनेक घटना घडल्या. 4थ्या 5व्या वर्गामध्ये, 4थ्या 5व्या वर्गात नाही, मला वाटते 5व्या का 6व्या वर्गामध्ये एक, 5वाही नाही 4थ्या वर्गातच मुलगी होती. 4थ्या का 5व्या वर्गात होती. आता तिच्या आजीनं घेतलं नाही काय, आबानं घेतलं नाम हे, त्याच्यानंतर सर्वांनी घेतलं घरात. मग तिचा असा हट्ट पेटला की मला हे नाम घ्यायचं.
गेलो तितक्या बरं तिचं मला नाम घ्यायचं. बरं म्हटलं बुवा घे, काय हरकत नाही, मी देतो. मग मी तर त्याला सांगता येईल काय, तुम्हाला जे नाम मिळालं हे सांगता येईल काय? मग मी त्याला हे नाही सांगितलं. मी काय सांगितलं, मन राम कृष्ण हरी. आता 4थ्या-5व्या वर्गात तिनं भरोसा ठेवला, तिनं भाव ठेवला आणि रामकृष्ण हरीचा जप सुरू ठेवला आणि तिला अवस्था झाली. अष्टसात्विक भाव निर्माण झाले तिच्या ठिकाणी. का झाले? तिचा भाव तर होताच, बरोबर आहे, पण संताच्या मुखातून तो शब्द निघाल्यानंतर तो सत्य होतो, हे लक्षात ठेवा. कारण गुरु परंपरेनं चालत आलेलं हे नाम आहे. हे संत आता यांच्या मुखातून जे निघेल ते सत्य होते आणि त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून भगवंतानं अर्जुनाला ओम तत्सत सांगितलं. मग तुम्ही भाव ठेवा का नका ठेवू. कळलं आता? असे एक नाही, कित्येक अनुभव आहे. भयानक परिस्थिती आहे जगाची. आपलं साधून घ्या, बाकीचा विचार करू नका, काही कामाचे नाही. आपलं साधून घ्यायचं. मग त्याचाही विचार करणारे विरळच आहे. अद्वैत कुसोरी विरळा जाणे. जा द्या. मग सामवेदामध्ये तेच तत्व आपण आहोत हे स्पष्ट केलेलं आहे. सामवेदामध्ये ते तत्व तुम्ही आहात. या चराचरामध्ये व्याप्त असलेलं जे तत्व आहे आत्मतत्व, ते तुमचं स्वरूप आहे. तुमचं स्वरूप पण ज्या जगामध्ये असलेलं आत्मस्वरूप परमात्म स्वरूप अलग नाही. त्याचा संपूर्ण वाङ्मयात ओंकार हेच अंतर्भूत अद्वैत तत्व सामावलेलं आहे आणि त्यालाच ओंकार म्हटलेलं आहे. आता ओंकार कसं म्हटलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओंकार, ओम, प्रणव, ब्रह्म, नाही काय, हे सर्व कसं आहे, सर्व कसे आहे, सोहम, हे सर्व कसे आहे, एकच आहे, बरोबर आहे. तत्त्वम अशी तीच तू आहे. उपनिषदातही हेच आणि तेच आहे. ओंकाराला उद्देशून हा मंत्र आहे. ओंकाराला उद्देशून आहे हा मंत्र. मग तुम्ही काही म्हणा, बरोबर आहे. या ओंकारात सर्व अद्वैत तत्वज्ञान पसरलेलं आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आरंभी श्री गणेश केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली, पहिले गणेशला वंदन केलं. आपण पहिले काय करतो, गणेशाला वंदन करतो. पुस्तक लिहायचं असलं, लग्न करायचं असलं मुलामुलीचं, गणेशाला वंदन असतं, गणपतीचं चित्र, बरोबर आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा गणेशाला नमन केलेलं आहे. पहिलाच अध्याय आणि पहिली ओवी ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या आणि जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तुमच्या आतमध्ये जो आत्मस्वरूप आहे तोच गणेश आहे. देवा तूच गणेशू, तूच गणेशू, देवा तूच गणेशू, तूच गणेश आहे, आत्माच गणेश आहे. पण आमचा गणेश तिकडे गणपती, इकडे हा जय देव जय देव जय मंगलमूर्ती. किती झाले अरे किती झाले? गणपती इकडे, तुम्ही किती झाले? द्वैत का अद्वैत? द्वैत भेद निर्माण झाला. म्हणून अद्वैत कुसरी आता लक्षात राहील. काल झालं गगनाहुनी वाळ आणि आज आहे अद्वैत कुसरी. काय लिहून ठेवलेलं आहे माऊलीनं? काय अंदाज? तिच्यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. हे बा दिलं आहे. ओम नमो देवाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूता देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू आणि मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे ओंकारच सर्वांच्या अगोदरचं आद्य आहे, सुरुवात आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय, बरोबर आहे. तोच वेदांचा जो प्रतिपाद्य विषय आहे हा सर्व प्राणी मात्राच्या अंतःकरणात वेदांचा प्रतिपाद्य विषय कोणता की सर्वांच्या हृदयात असणारा, सर्वांच्या अंतःकरणामध्ये असलेला
श्वास रूपाने ये जा करीत आहे. तो तुमच्या श्वास रूपाने येणं आणि जाणं करतो. तो तुमच्या कशात आहे? श्वासामध्ये आहे. श्वासात परमात्मा आहे. श्वासात आत्मा आहे. श्वासात ओंकार आहे. तुमच्या श्वासातच सारं जग आहे. तुमच्या श्वासातच ब्रह्मांड आहे. आता काय सांगू याच्या पुढे? बोला, काय शिल्लक राहिलं? तुमचा जो श्वास चालू आहे, हा, समजून राहिलं का इकडे? म्हणून मागे बसले. हां, बरं, पहा. हां, मागे सांगितलं होतं मी, आठवते का? बंगला खूप बनाया बे आणि अंदर नारायण सोया बे. बंगला खूप बनाया बे. अरे हा बंगला आहे. हा काय? देऊळ आहे, बंगला आहे हा. या बंगल्यामध्ये नारायण झोपलेला आहे. वास्तवात तो झोपलेला आहे काय? झोपलेला आहे काय? पण साऱ्यांनी तो झोपलेलाच ठेवला. म्हणून म्हणणं पडलं, बंगला खूप बनाया बे. वा वा, काय मस्त बंगला आहे हा. आहा, वा, इस्त्रीचे कपडे. हा, अरे पण तिच्यातला नारायण काय आहे? झोपला. बंगला खूप बनाया बे आणि अंदर नारायण सोया बे. इस बंगले को 10 दरवाजे. किती दरवाजे आहे बंगल्याला? 10 बंगले आहे. 10 दरवाजे आहे. हे बा, हे 2, हे 2, नाही काय, हे गुरुद्वार, मूत्रद्वार, अशा प्रकारे हे 10 दरवाजे आहे. इस बंगले को 10 दरवाजे आणि बीच पवन का खंबाबे. पवन का, पवन म्हणजे वारा, खंबाबे आवत जावत किशेन देखा. सुरू घे ना, श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, श्वास. काय संबंध आहे हो? सांगा सांगा. तुमच्या देहाचा आणि या शरीराचा, आपल्या श्वासाचा आणि या शरीराचा काय संबंध आहे? हो, बाहेरून येतो, इथपर्यंत येतो आणि पुन्हा बाहेर चालला जातो. काय संबंध आहे शरीराचा आणि त्याचा? बोला ना, काय संबंध आहे? सांगा ना. काही संबंध नाही. पण चालते कोणाच्या वर्षावर? जर खोटं वाटत असेल नाक तोंड दाबा. कोणाच्या वर्गावर चालू आहे? कठीण आहे वा. आणि म्हणता देऊ नाही. देऊ नाही कसा? देऊ नाही? नाक तोंड दाबल्यावर देव दिसेल की नाही? मग म्हणे, अरे मी होतो या देहात, पण काय करू, गेलो वर. आवत जावत किशेन देखा. तो येतो जातो, कोणी पाहिलं का त्याला? तुमचा श्वास तुम्ही आज घेता, दिसतो काय? बोलत जा. दिसत नाही ना. बरं, श्वास तुम्ही आता बाहेर सोडला, दिसतो काय? श्वास घेणं आणि श्वास बाहेर सोडणं दिसतो काय? मग सगुण का निर्गुण? सगुण का निर्गुण? श्वास तुमचा सगुण का निर्गुण? निर्गुण आहे. दिसत ना म्हणजे निर्गुण आहे. पण आपोआप कसं चालतो नाही येतो? कशामुळे? तो श्वास येतो आणि जातो. कोणामुळे? कशामुळे? या देह आहे म्हणून आपल्याला समजते की तो श्वास आत चालला आणि श्वास बाहेर चालला. मग देह सगुण का निर्गुण? सगुण. आणि श्वास सगुण का निर्गुण? निर्गुण. मग तुम्ही सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण आहे का निर्गुण आहे? अरे तुम्ही सगुणही आहात आणि निर्गुणही आहात. तुझं सगुण म्हणेव की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एक गोविंदू रे. अरे तुम्ही सगुणही आहात, निर्गुणही आहात. सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडे अगुणही आहे. मग असं अगुणाचं बाळ पाहिजे, त्याच्यावर प्रेम करा, त्याचं लाळ करा. अगुणाचं बाळ, सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडचं सगुण गुणाचं बाळ भारूड आहे. त्याला अगुण म्हणतात. त्या ठिकाणी कोणताच गुण नाही. मग तो श्वास रूपानं काय करतो? येतो आणि जातो. त्यातून प्रत्येकाला
स्वतःच्या संवेदना निर्माण करणारा तो संवेद्य आहे, तो स्वसंवेद्य आहे. म्हणजे जोसा आहे तसाच आहे आणि तसाच राहणार आहे. जन्मण्याच्या अगोदरही तो होताच. ऐकून घ्या, हे मागचे असे असते तर बोललो असतो, पण ते मागे बैसायला इतका हात करे, हा हात दुखते. हां, जन्मण्याच्या अगोदरही तो होताच. कोण? श्वास. जन्मण्याच्या अगोदरही तो होताच. आता जन्माला आले, आता बंद झाला काय? अरे बंद झाला काय? बंद झाला असतं तर मुर्दा. चालू आहे की बंद आहे? कोणाचा बंद आहे काय? हां, म्हणजे काय कठीण आहे. जन्म घ्यायच्या अगोदरही तो होता. आता जन्माला आले, लहानाचे मोठे झाले तरी तो आहे. आणि मेल्यावरही तो जसाच्या तसाच आहे. त्याचा नाश होत नाही. लक्षात घ्या, देहाचा नाश होईल, त्याचा नाश होत नाही. किती युग झाले, किती प्रलय महाप्रलय झाले, तरी तो जसाच्या तसाच आहे. आणि तो सर्वांचा निज आत्मा आहे. निज म्हणजे स्वतःचा आत्मा तो आहे, की तोच या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे. गोष्ट नाही बरं, गोष्टीने सांगत तुम्हाला. गोष्टी चांगल्या असतं तर काय झालं असतं, झोप नसते आली. बुवानं काय मस्त गोष्ट सांगली, डोकटोकरं ठिकाणावर राहते. पण इथं गोष्ट नाही, इथं अध्यात्म आहे. इथं गीता तत्व आहे, इथं अध्यात्म आहे. गोष्टी नाही. गोष्टी ऐकायचं असेल कीर्तनात जाऊन बसा आणि भागवतात जाऊन बसा. इथं गोष्ट नाही, इथं तत्व आहे. आणि त्या तत्वाकरता मनुष्य झगडून राहिला रात्रंदिवस, की त्याचा आम्हाला अनुभव यावा म्हणून. बरोबर आहे. त्यामुळे ओंकार अद्वैत प्रसाद अंकुर आहे. याच्या अनुभवाने स्वाद घेणे म्हणजे अद्वैत कुशलता होय. बरोबर आहे. म्हणून माऊली म्हणते अद्वैत कुसरी विरळा जाणे. हां, आणि यासाठी गीता ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे. फक्त एवढ्याच करता गीतेची ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे, निर्माण केली भगवंतांना फक्त याच्याकरता. अद्वैत कुसरी विरळा जाणे फक्त याच्याकरता निर्माण झाली. पण किती कोणाला कळली हे साथ घेणे आणि सोडणे? अरे बोल तरी कळली काय? हां, नुसतं सुरू आहे. तुमच्या गावात किती पारायण सप्ते होत असतील. नुसतं जाऊन बसावून ऐकले की चालले आपल्या घरी, चालले दुसऱ्या दिवशी. किती पैसे खर्च करताय? हां, आणि याच्याकरता पैसा कधी खर्च केला काय? आणि खर्च होतो काय? आणि त्याला पैसा लागतो काय? काहीच नाही. हां, तात्पर्य काय तर हा ओंकारच सर्व प्राणी मात्राचे आत्मतत्व आहे. हा जो ओंकार आहे, हा जो ओम आहे, हा प्रत्येकाच्या आतमध्ये असलेलं ते काय आहे? आत्मतत्व आहे. आणि आत्मतत्व मात्र एकच आहे. देह जरी अलग अलग दिसत असले, रूप जरी अलग अलग दिसत असले, नाही काय आहे का नाही, नाम जरी प्रत्येकाचं अलग अलग असलं, तरी सर्वांच्या आतमध्ये आत्मतत्व मात्र एकच आहे. तिच्यामध्ये बदल नाही. सगळे शब्द आणि सगळ्या शब्दाचे अर्थ एका ओंकारातून स्फुरण पावलेले असतात. तुम्ही जे जे शब्द बोलता हे ओंकारातून स्फुरण. कसे स्फुरण पावले मी तुम्हाला काल सांगितलं. झाला ना तुमचा अभ्यास काल? ओंकारातून स्फुरण पावता. प्रत्येक शब्द तुमचा तोंडातून शब्द, आता मी जे बोलून राहिलो हा तोंडातून निघणारा माझा शब्द आयता अगोदरच तयार आहे तिथं. नंतर तो इथं येतो परेमध्ये, नंतर पश्चिमतेमध्ये येतो, नंतर इथं येतो, आणि नंतर या तोंडातून बाहेर पडतो. बोलायच्या अगोदरच इथं स्फुरण निर्माण होते, कारण तो त्याच्या परीच्या पलीकडे. मग कोण बोलते? बोला, कोण बोलून राहिलं? तोच बोलून राहिला. उपयोग कोणाला करतो? तुमच्या थोबाड्याचा. बोलतो तोच. असं कधी वाटते का की तो बोलून राहिला माझ्या मुखाद्वारे? असं वाटते कधी? हां, कोण बोलते? हां, पठ्ठ्या बोलतो. त्या पठ्ठ्याला काहीच माहीत नसते काय, शेंडांना बुडू. अरे काय कठीण आहे रे बाबा. बरोबर आहे.
कळून राहिले विषय? ते झोपसान ते मागचे का कसे गुंगून राहिले? आता त्याच्याकडे पाहिलं तर माना हलवून राहिल्या, पण दाटूमाटूच्या माना हलवून आहे बरं. ह्या गेल्या का झोपा? झोपायचं नाही, आज झोपायचं नाही. मग म्हणून ओम हा सकलार्थमती प्रकाशू, म्हणून ओम हा सकलार्थमती प्रकाशू याचे वर्म सर्व काही जाणले जाते. ही एक उपासना, हे सुद्धा एक काय उपासना आहे. या उपासनेने अनुभव प्रात्यक्षिक गीतेत प्रगट केलेला आहे. ओंकार अक्षर आहे, ते कधीही क्षरत नाही, म्हणजे कधीही त्याचा नाश होत नाही. ओम हा काय अक्षर आहे. अक्षर म्हणजे ज्याचा कधीही क्षर होत नाही, जे कधीही नाश पावत नाही, त्याला अक्षर म्हणतात. मग ओम हे अक्षर आहे. बाकी सर्व नाश पावते, पण ओम हा कधी नाश पावत नाही, कधी संपत नाही. बरोबर आहे? तो जसाच्या तसाच आहे. बरोबर आहे? तसा तो मुळीच खंडतही नाही. ओंकार खंडला का? आतापर्यंत कधीच खंडला नाही, पुढे खंडणारही नाही. आपल्या स्मरणात खंडन पडते, फक्त खंडन आमच्या आठवणीत पडते. आठवण नाही राहत देवाची. का हो प्रबोध सुरू केला काय? हां मग सुरू. आठवण दिल्यानंतर सुरू, नाही तर सुरू नाही. आहे की नाही भानगुरा? हां पहा आता तुमचा प्रबोध सुरू आहे की नाही? सुरू आहे. काही नाही, घरी गेले की बंद. खंडन पळत नाही, पण आम्ही खंडन पाडतो तिच्यात. चूक कोणाची? हा. आणि म्हणून म्हटलेलं आहे अद्वैत कुसरी. बरोबर आहे? काय किती मजेशीर विषय आहे. असे कधी रोज सत्संग असले तर पाहायचंच काम नाही. मग तुम्ही काही आम्हाला बोलवत नाही. तुम्हाला 6:15 6:30 हरिपाठ सांगलं, तुम्ही 7 वाजेला येतात. बरोबर आहे की नाही? ते सवयच आहे भानगुऱ्यात. 6:30 सांगलं की 7ला येतील, 7ला सांगलं की 8ला येतील. आहेच ते सवय. कधी टाईम शेणार नाही. गोयकांडाचा गोयकांडा एकदाच चालवो माय, चालवो माय. अरे तुमचं झालं, तुम्ही जा ना, या ना. पण नाही. बरं खरं का खोटं? मांगुरातल्या बाया सांगा, खरं का खोटं? पहा कबूल झाले की रे? बरं, मग आम्ही ओंकाराला मुळीच जाणत नाही. ते एक जोडाक्षर आहे. ओम काय? एक जोडाक्षर आहे का नाही? इतकेच फक्त आम्ही जाणतो. पण अकार उकार मकार आणि अर्धमातृक पहा, हे बाय असा ओम असते, असा 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 असा, आणि अर्धचंद्र असते तिच्यावर. म्हणजे तो अकार उकार मकार आणि शेवटी अर्धमातृका. ओम तयार होतो का? झाला का ओम तयार? बाकीचे सांगा. हे बा असा काढला मी, असा, त्याच्यानंतर असा, आणि मग असं अर्धचंद्र. झाला का ओम तयार? अरे सांगा ना. अकार उकार मकार आणि शेवटी अर्धमातृका, अर्धचंद्रकोर, त्याला अर्धमातृका म्हणतात. ओम तयार झाला काय? काय राहिलं? हा, तिच्यावर जी टिंब असते ती ठिंब ठेवल्यानंतर तो खरा ओम तयार होतो. बाकी अकार उकार मकार अर्धमातृका. अर्धमातृका म्हणजे माया. अकार म्हणजे अकार उकार मकार म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. अर्धमातृका म्हणजे माया. हे तिन्ही नाशिवंत आहे, पण तिच्यावर असलेलं जे टिंब आहे ते सर्वांचं आत्मस्वरूप जसंच्या तसंच आहे. नवे नवे त्याच्यामुळेच बाकीच्या अकार उकार मकार आणि अर्धमातृकेला काय आहे? साज आहे, साज. भाषा कळून राहिली काय? हां, या ओंकाराचे महात्म्य आपण जाणत नसतो.
त्यात महान सामर्थ्य भरले आहे. ते आत्मसात करून घ्यायला साधन करावे लागते. त्याला प्रणव उपासना म्हणतात. बरोबर आहे. त्यालाच ओंकार साधना म्हणतात. कोणी ओंकार साधना म्हणते, कोणी प्रणव उपासना म्हणते. म्हणजे पुष्कळचे नावं त्याला अलग अलग आहे. मग कारण प्रणव हे महाविज्ञान आहे. बरोबर आहे. असे प्रणव महाविज्ञान अनुभवाने प्राप्त होते. हे जे विज्ञान आहे प्रणवाचं, ओंकाराचं, हे कशानं प्राप्त होईल? अनुभवानं. अनुभवाशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे अद्वैत कुसरी वेरळा जाणे. फारच वेरळाच मनुष्य त्याला जाणू शकतो. बरोबर आहे. आपल्या देहात वावरणारा 3.5 मात्रा पलीकडील, आता सांगितलं तुम्हाला 3.5 मात्रा पलीकडील, तो आपल्या देहात वावरतो. कोण? अकार उकार मकार हर्ष मातृका आपल्या देहात वावरतो तो. हे 3 मात्रा, 3.5 मात्रा आहे नाही काय. आपल्या देहात वावरणारा 3.5 मात्रा पलीकडचा अलौकिक अतिसूक्ष्म असा ओंकार. कळलं? भाषा कळली? ओंकार अनुभवाच्या नजरेने पाहायचा असतो. त्याच्याकरता अनुभवच पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. असे हे ओंकाराचे अनुभविक ज्ञान प्राप्त करणे हेच मनुष्याच्या जीवनाचं सार्थक आहे. तेवढं जाणलं, तेवढा अनुभव आला म्हणजे तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणून हा अभ्यास करणं महत्त्वाचा आहे. मग या प्रणवातून, प्रणव म्हणजे काय? प्रणव म्हणजे काय? प्रणव म्हणजेच ओम. आता त्या ओमला पुष्कळ नाव आहे बरं. कोणी प्रणव म्हणते, कोणी ओम म्हणते, कोणी सोहम म्हणते नाही काय, कोणी ब्रह्म म्हणते, कोणी हरी म्हणते, कोणी काही म्हणते. प्रत्येकाचं काय आहे? कोणी ओंकार म्हणते. अलग 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 नाव आहेत. बरोबर आहे. या प्रणवापासून प्राण स्फुरण पावलेला आहे. या प्रणवापासून तो प्राण स्फुरण पावला. त्या प्राणाचं स्मरण पावणं हे या ओंकारापासून आहे, या प्रणवापासून आहे. आपल्या या देशात जी शक्ती आहे, आपल्या या देहामध्ये शरीरामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती प्राणशक्ती आहे. बरोबर आहे. ती प्रणवाची शक्ती आहे, ती त्या ओंकाराची शक्ती आहे. ती गेली, ती प्रणव शक्ती गेली की मनुष्य मुर्दा होऊन पडतो. जी प्राणशक्ती आहे, प्रणवाची जी प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती गेली, खलास झाली, नाहीशी झाली की म्हणजे मनुष्य मेला, मुर्दा होऊन पडतो. म्हणून ती आहे तोपर्यंत प्रणवाभ्यास केला पाहिजे. म्हणून ती प्राणशक्ती आहे तोपर्यंत प्रणवाचा अभ्यास करा, ओंकाराचा अभ्यास करा, अनुभव करून घ्या. आणि ती एकदा बाहेर पडली की पुन्हा या शरीरात येणे, मेलेला माणूस जिवंत होतो काय? एकदा हा श्वास बाहेर गेला म्हणजे तो पुन्हा आतमध्ये कधीच येत नाही. कधीच येत नाही. एकदा गेला म्हणजे गेला. तुमचे आतापर्यंत जेवढे श्वास झाले हे श्वास परत आले का? हो, परत आले का? गेले. हा श्वास गेला, गेले. पुन्हा दुसरा श्वास, तो गेला, गेला. तो पुन्हा येणार नाही. तुमच्या भाग्यामध्ये जर समजा 1 लक्ष किंवा 2 लक्ष श्वास असतील तेवढंच तुमचं आयुष्य. एक श्वास सुद्धा तुम्ही शिल्लकचा घेऊ शकत नाही. आयुष्य खलास, मुर्दा पडतो मनुष्य. ही त्याची किमया आहे. मग त्याचा अनुभव पाहिजे. बरोबर आहे. म्हणून या प्रणवाला काय म्हणतात? ओंकार. प्रणव आणि ओंकार एकच आहेत. तिच्यामध्ये प्रणव आणि ओंकार किंवा ओम किंवा सोहम किंवा ब्रह्म हे सर्व कसे आहेत? एकच आहे. पण दोहोंमध्ये सूक्ष्म फरक आहे. दोन्हीमध्ये काय आहे? प्रणव आणि ओम याच्यामध्ये काय? थोडासा फरक आहे. वास्तवात तसं जर पाहिलं तर एकमेकाला संलग्नच आहे.
तिच्यामध्ये फरक नाही, पण आहे थोडासा मामूली फरक आहे. कारण प्रणव हा स्वयंचलित आहे. प्रणव हा स्वयंचलित आहे. तो जेव्हा वाणीत येतो, प्रणव हा स्वयंचलित आहे, म्हणजे स्वतः तो चालतो, त्याच्यामुळे जाणीव होते. हा स्वयंचलित आहे, त्याला चालवण्याची कोणाची आवश्यकता नाही, तो स्वतःच चालतो. हा प्रणव स्वयंचलित आहे. ह्या ज्या वेळेस तो वाणीमध्ये येतो, म्हणजे तोंडामध्ये येतो, त्यावेळेस त्याला ओंकार म्हणतात. वाणीमध्ये आला म्हणजे तो ओंकार झाला. मग कारण हा प्रणव परावाणीच्या पलीकडे असतो. ही परावाणी, बेंबी म्हणजे परावाणी, त्याच्या पलीकडे असतो तो प्रणव. बरोबर आहे. म्हणून त्याला परात्पर ब्रह्म म्हणतात. बेंबीच्या पुढे या परे, बेंबीला परा म्हणतात, या परेच्या तो पलीकडे आहे, म्हणून त्याला परात्पर ब्रह्म म्हणतात. समजून राहिले काय? अरे का झोपून राहिले? परात्पर ब्रह्म म्हणजे परमात्मा, जो या परेच्या पलीकडे, त्याला परात्पर ब्रह्म म्हणतात. ओंकार हे अक्षर ब्रह्म आहे, त्याचा नाश होत नाही. असा दोन्हीमध्ये अतिसूक्ष्म असा भेद. म्हणजे काय, ओंकार आणि प्रणव हे दोन्ही एकच आहे, तिच्यामध्ये कोणताच भेद नाही. बरोबर आहे. ओंकारामध्ये एकटी प्राणशक्ती वास करते. बरोबर आहे. ती या देहामध्ये सर्व शक्तींना बळ पुरवित असते. त्याचप्रमाणे मूळ प्रणवामध्ये 5 शक्ती वास करतात. अशा प्रकारे जो मूळ प्रणव आहे तिच्यामध्ये 5 प्रकारच्या शक्ती काय करतात, वास करत असतात. परंतु त्या वास करणाऱ्या शक्तीची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता नाही, त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाही. बरोबर आहे. कारण तिच्यामध्ये 5 प्रकारच्या शक्ती अलग अलग आहे. पुन्हा अलग अलग शक्तीचा वर्णन जर केलं तर तुम्ही काय म्हणाल की पुन्हा आणखीन खिचडी झाली. आपल्याला खिचडी करून घ्यायची नाही, आपल्याला जे पाहिजे तेच पाहिजे. बरोबर आहे. मग आता कुठे ठेवलं काय नाही, कुठे पडलं ते? कालचा विषय पहा. मग झोपा येत नाही तुम्हाला? अरे सुस्त झाले काय? थंडी वाजून राहिली काय? मग आता परमहंस तुर्या, तुम्हाला माहीत आहे, जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, तुर्या आणि शेवटी उन्मनी. ह्या आपल्या काय देहाच्या अवस्था आहे, नाही काय? तर या अविकल्प वृत्ती भानूलाच प्रणय समरांगणात सच्चित तुर्या असे म्हटलेले आहे. ही तुर्या अवस्था पलीकडची सच्चित सुख आणि परमहंस अशी गती आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणी जी सच्चित सुख म्हणजे तुमच्या ठिकाणी जो आनंद निर्माण होते यालाच परमहंस गती म्हटलेलं आहे. म्हणून कुणालाही परमहंस म्हणत बसू नये, डायरेक्ट सांगितलेलं आहे. ज्याला तुर्या अवस्थेची ओळख आहे, ज्यानं तुर्येचा अनुभव घेतलेला आहे, त्यालाच परमहंस गती प्राप्त होते. कारण त्यालाच ते सच्चित सुख मिळते. म्हणून कुणालाही परमहंस म्हणून बसू नये.
कोणालाही परमहंस म्हणायचं नाही. कारण काय, परमहंस ही एक उच्च अनुभूती आंतरिक ब्रह्मनिष्ठ आहे. उच्च काय आहे ती, ब्रह्मनिष्ठ आहे ती कोणाला बाह्य लक्षणांनी कळण्यासारखी नाही. बाह्य लक्षणानं ते दिसणार नाही. बरोबर आहे. परमहंसाला ओळखणारा देखील त्याच योग्यतेचा परमहंस असावा लागतो. परमहंसाला ओळखण्याकरता परमहंसच पाहिजे, दुसरा त्या मनुष्याला ओळखू शकणार नाही. संत संतालाच ओळखेल, असंत संताला ओळखू शकत नाही. संत को संत मिले तो हो गया दो दो बाता. काय, संत को संत मिले तो हो गया दो दो बाता, आणि असंत को संत मिले तो हो गया दो दो लाथा. अरे संताला संत मिळाला तर गोष्टी परमार्थाच्या गोष्टी निघतील, पण एक असंत आणि एक संत आहे, हां, तर चाललं द्यायचं. संत आणि असंताचं काय चाललं, भांडण चालली, लाथाबुक्क्या मारामारी आहे. कारण समजत नाही असंताला संत काय आहे तर. बरोबर आहे. म्हणजे त्याच योग्यतेचा तो परमहंस असायला पाहिजे. किती झाले टाईम, झाला काय, झाला. बरं झालं, 5 मिनिट फक्त. हां, परमहंस सहसा कुणाला ओळखू येत नसतो. जो परमहंस पुरुष आहे, तो संत आहे, तो कोणाला ओळखू येत नाही. श्री विवेकानंदामुळे श्री रामकृष्ण परमहंस कळून आले. स्वामी विवेकानंदामुळे रामकृष्ण हे परमहंस आहे हे लोकांना कळलं. तोपर्यंत लोकांना स्वामी परमहंस आहे हे कोणाला, रामकृष्ण परमहंस आहे हे कोणाला कळलं नव्हतं. इतरांना ते कळलेच नसते. असे ते दिसायचे. कोण, स्वामी रामकृष्ण परमहंस साधे दिसायचे, दाढी वाढलेली, केस वाढलेले, हळकुळे बिलकुल असे दिसायचे. पण हे परमहंस आहे हे मात्र ते कोणालाही ओळखू आले नाही. ते फक्त स्वामी विवेकानंदांनीच ओळखलेलं. बरोबर आहे. हां, ते परंतु परमहंस म्हणजे काय हे त्यांना देखील माहीत नसते. फक्त दिसणं आणि न दिसणं हिच्यावर परमहंसता अवलंबून नाही. यासाठी लोक परमहंस म्हणतात, म्हणून आपणही परमहंस म्हणावे. आता आहे ना, तुम्ही पेपर पहा किंवा मोठे मोठे साधुबा स्वतःला परमहंस म्हणतात. मग खरोखर परमहंस आहेत का ते परमहंस असते तर बाकीच्या लोकांना त्यांनी परमहंस केलं असते का नाही. जे आपण अशी ठावे ते इतराशी द्यावे, आणि शहाणे करून सोडावे सकल जन. जे आपल्या जवळ आहे ते जगाला दिलंच पाहिजे. म्हणजे आपण जर परमहंस आहे तर दुसऱ्याला सुद्धा परमहंस करायलाच पाहिजे. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळेत यायला लागी. संताच्या खुणा संतच जाणतील, परंतु हा लौकिकतेला परमहंस आहे हे लक्षात असू द्या. परमहंस हा अविकल्प वृत्ती भानू आहे. तो निशंक महायोग आहे, म्हणून तो शंकाखोरांना कळण्यासारखा नाही. परमहंस गती शंकाखोर लोकांना कळू शकत नाही. कारण शुक महाराज या अवस्थेचे होते. शुक महाराज परमहंस अवस्थेचे होते. शुक महाराज काही नाही, लहानपणापासून जसं लहानपण होतं त्यांचं वय वाढलं तरी त्यांची लहानपणाची वृत्ती जशीच्या तशीच होती. कोणाची? शुक महाराजांची. त्यांना असं स्त्री आणि पुरुषात कोणत्याही प्रकारचा कोणताच भेदभाव केला नाही. कोणा? शुक महाराजांनी. तरीसुद्धा त्यांना राजा परीक्षिताला 7 दिवस भागवत सांगावं लागलं. एवढे शुकदेव परमहंस अजून सुद्धा भागवत सांगावं लागलं. कोणाला? परीक्षित राजाला. कशाकरता भागवत सांगावं लागलं? 7 दिवस. कशाकरता? त्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून 7 दिवसामध्ये भागवत वाचून दाखवलं. मग नुसतं वाचून दाखवलं असेल का अनुभव आणून दिला असेल? हां, आम्ही फक्त 7 दिवस काय करतो? वाचनच करतो, पारायणच करतो, झालं. अनुभव येतो का?
नाही. मग इथले 7 दिवस झाले पारायण भागवताचं, दुसऱ्या गावात 7 दिवस पारायण, तिसऱ्या गावात चाललं जीवनभर आम्ही पारायणच करून राहिलो. मग त्याचा अनुभव यावा का न यावा? मग येतो का? मग आम्ही तो पारायणच करत बसायचं काय? अरे परीक्षित राजाचा जर 7 दिवसात उद्धार होतो तर आमचा व्हायला पाहिजे की नाही? आमचा व्हायला पाहिजे की नाही? मग आमचा झाला असं आम्हाला कळलं काय? ज्ञानेश्वर माऊलींना कळलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतो की आमच्या सद्गुरुनाथाच्या निवृत्तीनाथाच्या कृपेनं तरलो असा नखशिकांत अनुभव आला. कोणाला? कोणाला आला? हां, ज्ञानेश्वर माऊलींना. मग आम्हाला कधी या? 7 दिवस आमचे किती गेले पारायणातले? अनुभव यायचं काम नाही. आणि इकडे जाऊ आपण असं करी ती 15 वर्षानं. असं आहे का? किती विचित्र धंदे चालू आहे परमात्मा परमार्थात. अरे 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 कठीण. अरे बापा फार कठीण काम आहे. विचारसुद्धा केल्या जात नाही या परमार्थाचा. इतका धिंगाणा सुरू आहे परमार्थात. जाऊ दे, आपल्याला काही घेणं नाही. फक्त आपलं आपण पाहायचं. आपले आपण करा सोळवण. आपली आपणच सोळवण करायची आहे. ते म्हणजे नवरान बायकोन पोरसन मांबो फुई भाऊ अमुकन टमुकन ढमुक कोणीच कामात येणार नाही. आपल्याला आपली सोळवण करून घ्यायची आहे आणि आपलाच आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे. बरोबर आहे? एक तर झालं का? हां, बरं. तर आज आपण या ठिकाणी एकादशीच्या निमित्तानं शारदाबाई केली जमलो. इथं पहिलेच सांगितलं तुम्हाला. प्रश्न असा आहे, दरवर्षी हा कार्यक्रम इथे होतो नाही का, परंतु इथे लोक यायला तयार नाही. तिथं येतात. कुठं? मुक्ताईनगरला. इथं येत नाही. जीवावर येते. वास्तविक यायला पाहिजे. जेवढा आनंद तिकडे आहे तेवढाच आनंद कुठं आहे? मानगुरात आहे ना. आनंद कुठं कुठं विकत घ्यावा लागतो काय? आनंद सर्वीकडे जसाच्या तसंच आहे. पण तो आनंद टिकवणं मिळवणं हे आपल्या हातात आहे. म्हणजे आम्ही त्या आनंदापासून कसं राहिलो? वंचित राहिलो. असं व्हायला नको. जाऊ द्या, त्या गोष्टीला काही इलाज नाही. तर आज झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.